अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांनी धाड टाकली। यामध्ये 21 अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडरसह सुमारे 60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। सावरलाल मधुरालाल जाट राहणार इंद्रप्रस्थ नगर पुसद असे आरोपीचे नाव आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात गस्त घालीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की इंद्रप्रस्थ नगर येथील रहिवासी सावरलाल जाट यांच्या घरी मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवलेला आहे। या माहितीवरून पुरवठा निरीक्षक आणि पंचाच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला। तसेच घराची झडती घेतली असता तेथे इंडेन आणि HP कंपनीचे एकूण 21 व्यावसायिक सिलेंडर्स आढळून आले। यामध्ये 19 किलो वजनाचे 19 सिलेंडर, 5 किलो वजनाचे 2 सिलेंडरचा समावेश आहे। सदर साठ्याबाबत सावरलाल यांचे बंधू सुरेंद्र जाट यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गॅस साठवणुकीबाबत कोणतेही कायदेशीर कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे 21 सिलेंडर असा एकूण 60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय पुसद यांच्या मार्फत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे आणि पुसदच्या तहसीलदार रेखा वाणी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, सतीश भोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव यांच्यासह तसेच महसूल विभागाचे अमोल महाजन, आशिष पवार, संगीता थेर, छाया जामकर, अमित राजमिरे, छाया लोंडे आणि सतीश आणे यांनी केली।